नमस्कार. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि आपला पहिलाच व्लॉग. तर मग हा व्लॉगची सुरुवात कुठून करायची म्हणून आम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला. इथे गाडीची टाकी फुल करून घेतली आणि गावाच्या दिशेने रवाना झालो. आईसाहेबांचा उपवास होता त्यामुळे त्यांच्यासाठी थोडं बदाम शेक पार्सल केलं आणि ज्यांचा उपवास नव्हता म्हणजेच आम्ही आमच्यासाठी घरून पावभाजी बनवून घेतली आणि पाव आम्ही रस्त्यातूनच पार्सल केले आणि आमच्या गावी जाण्यास निघालो. तर रस्त्यात आईसाहेबांना अनेक हॅपी न्यू इयरचे फोन चालूच होते. त्यांचे फोन ऐकत त्यांचे फोन संपेपर्यंत आम्ही बरोबर गावाला पोहोचलो आणि पोहोचल्या क्षणी आम्ही जेवणावर ताव मारला कारण खूप भूक लागली होती. 3 वाजले होते पोहोचायला. जेवण करून मग निघालो शेतात. हंबाकडे बघून असं वाटलं की ती आमचीच वाट बघत होती. तिने शेपटी हलवून मस्त आमचं स्वागत केलं. तिच्याकडे बघून पण खूप आनंद झाला. तिलाही आम्हाला बघून खूप आनंद झाला. तिला भेटलो आणि पुढे निघालो शेतात गेलो. थोडासा फेरफटका मारला. हे आमचं शेत आहे. एका बाजूला आहे गहू पेरलेला, दुसऱ्या बाजूला हरभरा आपला नाही आहे, पण घेतला थोडासा टेस्ट करून बघू म्हटलं, पण तो सगळा फुसकाच निघाला. म्हटलं धणींचं नशीब एखादा चांगला निघाला तर निघाला, ट्राय मारून बघू म्हणून त्यांना पण दिला. पण काही खरं नाही, त्यांचं आणि माझं नशीब अगदी सेमच आहे. तर त्यांचाही हरभरा फुसका निघाला. ते झाले जरा नाराज. मग म्हटलं चला आता शेताला करू बाय बाय आणि निघू पुढच्या डेस्टिनेशनला. आपण संगमनेरला येण्याचं मेन कारण म्हणजे इथे असलेलं घाटातलं स्वामी समर्थांचं केंद्र. तर या केंद्रात जाण्यासाठी आम्ही खूप आतुर होतो. तर गावाहून निघालो आणि थेट पोहोचलो स्वामींच्या केंद्रामध्ये. संगमनेरवरून नाशिकला प्रवास करत असताना किंवा नाशिकहून संगमनेरला प्रवास करत असताना तुम्हाला घाटातच हे रम्य असं स्वामी समर्थांचं केंद्र लागतं. खूप सुंदर हे केंद्र आहे. इथे आईसाहेबांचा फोटोशूट चालू होता नंदी महाराजांबरोबर. मग मी पण त्यांना जॉईन केलं. आम्ही इथे फोटोशूट केला. बाकीचे छोटेसे मंदिरं होते त्यांनाही मस्त भेटलो. तिथेही फोटोज काढले आणि या वातावरणात थोडा वेळ बसून स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे हा सुंदरसा सनसेटचा व्ह्यू बघत आम्ही पुढे त्याच घाटातल्या भक्तिशक्ती मंदिरात गेलो. अतिशय सुंदर आणि थंडगार असं शांत मंदिर आहे हे. या मंदिराला 3 गाभारे आहेत. एक विठ्ठल रुक्मिणीचं, एक श्री गुरुदत्तांचं आणि तिसरं म्हणजे महाकालचं. तर खूप सुंदर तिन्ही गाभारे आहेत. खूप छान हे मंदिर बनवलेलं आहे. या मंदिराची वास्तू अतिशय प्रसन्न आहे. आतमध्ये आल्यानंतर बाहेर कितीही तडपतं ऊन असेल तरी ते जाणवत नाही. बाहेरचं वातावरणही खूप सुंदर आहे. तुम्ही इथे पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा येऊ शकता. तुमच्या लहानग्यांना खेळायला इथे प्लेग्राऊंडसुद्धा आहे. त्यामुळे त्यांनाही काही टेन्शन नाही. सासूबाई निघाल्याच होत्या म्हणून आम्ही पण आता सिन्नर गाठायचा निर्णय घेतला आणि आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही असा घालवला.